तर जालना जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून जिल्हाभरात पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बळीराजा कमालीचं सुखावलंय। धूळ पेरणी झाल्यामुळे पिकांना यामुळे नवसंजीवनी मिळाली असून खोळंबलेल्या खरीपाच्या पेरण्या आणि लागवडीला आता वेग येईल। जालन्यातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। पाहूया। जालना जिल्ह्यामध्ये मान्सूनचं आगमन झालं असून काल मध्यरात्रीपासून जालना शहरासह जिल्ह्याभरामध्ये संततधार पावसाची सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या पावसामुळे बळीराजा तो सुखावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक शेतकऱ्यांनी जे ते शेतामध्ये धूळ पेरणी केलेली होती आणि या पावसामुळे धूळ पेरणी केलेल्या या पिकांना जे आहे ते जीवदान मिळणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा जो आहे तो सुखावलेला आहे। खरं तर जालना जिल्ह्यातील बळीराजाला अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती। या पावसामुळे खरीपातील पेरण्या देखील खोळंबलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या। अनेक पावसाअभावी अनेक जिल्ह्यातील फळबागा देखील धोक्यात आल्या होत्या। मात्र काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या पावसामुळे फळबागतदारासह शेतकऱ्यांना जो आहे तो दिलासा मिळालेला आहे। खरं तर आता या पावसानंतर खरीपातील पेरण्यांना वेग येणार आहे, लागवडींना वेग येणार आहे। त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर काल मध्यरात्रीपासून जालना जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि यामुळे बळीराजा जो आहे तो सुखावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।